तुमचं एफिल फार चांगलं झालेलं आहे, तुम्हाला JRF आहे, ज्युनियर फेलोशिप, तुम्ही सेट नेट JRF आहात, तर तुम्ही ह्या विषयावर करा. मग मी तो विषय निवडला, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मराठी चरित्रे, एक चिकित्सक अभ्यास. मग खरंच बाबासाहेबांचं चरित्र कसं आहे? लोकांनी कसं दाखवलंय? कोणत्या हेतून दाखवलंय? नंतर कळलं की सर्व आदर्श महापुरुष आणि महामाता या सर्वांना त्रिवार अभिवादन. आज दिनांक बुधवार 21 मे 2025. आजचे पुष्प क्रमांक आहे 1069. हे आपण आज गुंपत आहोत आणि याचे आपले आयोजक ग्रुप जे आहेत ते बहुजन हिताय बहुजन सुखाय शिक्रापूर पुणे, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे आणि संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य. आणि आजचं हे आपण पुष्प जे गुंपत आहोत ते खरं म्हणजे आज आपण मुलाखतीचा दुसरा भाग घेणार आहोत. मागच्या वेळेस आदरणीय भैलुमे सरांची की जे MA MPhil PhD पोस्ट डायरेक्टरेट पुणे येथून आहेत, त्यांची आपण खूप उत्स्फूर्तपणे अशी मागच्या आठवड्यामध्ये मुलाखत घेतलेली होती. अतिशय सुंदर अशी मुलाखत त्यावेळेस झालेली होती. मागच्या आठवड्यामध्ये आपण सरांची खूप अतिशय सुंदर अशी मुलाखत घेतलेली होती. त्याचा दुसरा भागाचा आपण सुरू करत आहोत. तर मी आदरणीय डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सरांना विचारतो की आजही आपल्या या ग्रुपला नवीन सदस्य विचारवंत उपस्थित आहेत. तर प्रथमतः आपल्या शैक्षणिक जीवनाचा जो अनुभव आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती द्यावी. आपल्या स्वतःबद्दल सुद्धा थोडीशी माहिती आजच्या प्रेक्षकांना किंवा उपासक उपासिका विचारवंत यांना पाहिजे आहे. तर त्या संदर्भात आपण ठीक आहे. प्रथमतः संविधान जागृती देशाची प्रगती या माध्यमातून ही जी आपली एक चळवळ चालू आहे, ऑनलाईन चळवळ चालू आहे, विचारांची देवाणघेवाण होणं फार गरजेचं आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतायत की जो समाज सातत्याने चर्चा करतो आणि निर्णय घेतो त्या समाजाची कधी हार होत नाही. कोरोना काळात जे ग्रुप पुढे आले ते त्याच नंतर लगेच नष्ट झाले. पण हे चिकाटी म्हणजे खरं मी आयुष्यमान मुकेश गायकवाड असतील, अरविंद जगताप, अरविंद भस्के, आमचे कवी हर्षदीप सोनवणे, या तमाम यांना मी धन्यवाद देईन की सातत्य ठेवलेलं आहे. एक खाजा झाल्यानंतर सगळे जण भेटले, जे संगीत असेल, वैचारिक असेल, मुलाखत असेल, वेगवेगळे प्रकार तुम्ही दिले आणि लोक या ना त्या अनुषंगाने जॉईन होत आहेत. काय हरकत नाहीये. आम्ही पुन्हा आता सगळे जे आपले ग्रुप आहेत, तिन्ही ग्रुप, बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप असेल, संविधान विश्लेषण समिती असेल, बालकल्याण महिला, बालकल्याण मागासवर्गीय विकास समिती असेल, सर्वांचे आभार मानतो. व मला जो प्रश्न विचारलेला आहे मी त्या अंगाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. माझं शिक्षण BA पर्यंत हे कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर, आताच अहिल्यानगर इथे झाले. BA झाल्यानंतर मी MA करायला पुणे विद्यापीठात आलो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यावेळी पुणे विद्यापीठ MA केलं. चांगले मार्क पडले, डिस्टिंक्शन पडलंय विद्यापीठात, तिथे आमच्या डिपार्टमेंटला पहिला आलो. अशा अनेक गोष्टी घडल्या. त्यानंतर मला पुढे शिकायचं. मी MA झाल्यानंतर सेट नेट झालो होतो, पण मी नोकरीच्या मागे लागलो नाही की मला PhD करायची होती.
तर आमचे गाईड आयुष्यमान कृष्णा किरवले, स्मृतीचे आहेत ते मला म्हटले की नाही, एमफिल करावं लागेल. ते म्हणजे जोपर्यंत मुलगा एमफिल होत नाही त्या मुलाला पीएचडी चांगली करता येत नाही. त्यांचा तो मुद्दा मला पटला. कारण एमफिल मध्ये मेथड्स शिकवतात की संशोधन कसं करावं, संशोधन कशाला म्हणायचं. त्यामुळे मी एमफिलला जो विषय निवडला तो बाबुराव बागुलांच्या कथेतील दलित स्त्री समजून घेतली पाहिजे असं मला त्या काळी वाटलं. कारण बाबासाहेब म्हटले होते की संपूर्ण क्रांती ही अंतिम क्रांती ही दलित महिला करणार आहे, कारण ती सगळ्यांच्या स्तराच्या खाली आहे. मग दलित पुरुष सुद्धा दलित स्त्रीला त्रास देतो, म्हणून दलित पुरुष सुद्धा पूर्ण क्रांती करू शकत नाही. तर दलित महिला जी सर्वांच्या खाली आहे ती पूर्ण क्रांती करू शकते. मग त्या अनुषंगाने मी तो विषय निवडला. आणि त्याला कारण माझी आई पण होती, कारण माझी आई पुण्यात शिकली होती. त्या काळी आमच्याकडे महात्मा गांधी विद्यालय होतं, ते माझी आई 2 दिवस शिकवायला गेली हायस्कूलला. आणि 7वी झाली होती. आणि तेव्हा ते सँडल घालून जायची, नाही साधा सँडल घालून गेली. तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि माझी चुलतीने सांगितलं, चुलत्याला थोरल्या, कारण ते प्रमुख होते बळवंतराव बैली मेनला, कांताबाई नाव होतं त्या चुलतीचं, की आपल्या घरातली सून सगळ्यात लहान शकुंतला ही सँडल घालून गेली शाळेत, आपल्या घराचं नाव घालवलं, घराण्याचं. अशा पद्धतीचं बोललं गेलं. रात्री आमचे वडील घरी आले, चुलता म्हणलं की तुझ्या बायकोला घरी बसव. प्रश्न मिटला. वडिलांनी का, कसं, कशामुळे प्रश्न विचारला नाही. म्हणजे आजही मला ह्या सगळ्या कुटुंब व्यवस्था संबंधी आश्चर्य वाटतं. थोरल्या भावानं सांगितलं, प्रश्न मिटला. वडिलांनी माझ्या आईला काय विचारलं, काय नाही सांगितलं, तू उद्यापासून जायचं नाही. शिकून सवरून सुद्धा माझी आई पुण्यातली खेडेगावात राहिली आणि माझ्या आईवर हा त्या काळचा अन्याय झाला. तिथं काही चूक नव्हती. काय बाकी सगळ्या आमच्या चुलत्या अडाणी होत्या, अंगठा बहादूर म्हणा. आमची एकनी आई शिकली होती, पण तिला जाऊ दिलं नाही. मग आमच्या घरी ट्युशन घ्यायची फुकट, म्हणजे ती शिकण्याची जिद्द. अरे मला अशा अनेक महिला असतील. आपली आई म्हणून आपलं कळलं, म्हणजे माझ्या आईने मग सगळ्या सुनांना शिकवलं, मुलींना शिकवलं. मला नाही मिळालं, मग मी माझ्या सुनींना शिकवते. म्हणून आपण दलित स्त्रीचा अभ्यास केला पाहिजे, म्हणून मी दलित स्त्रीचा एमफिल केलं. एमफिल संपल्यानंतर एकदा एका लेखामध्ये दत्ता भगतांचा लेख आला होता, आणि त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र. त्या चरित्रामध्ये बाबासाहेबांच्या धर्मांतरालाच त्यांनी काय दाखवलेलं आहे, हे धर्मांतर झालंच नाही, हे धर्मांतरच नाही. आणि एक अशा पद्धतीने ते रंगवलेलं आहे, म्हणजे आपल्या आजच्या भाषेत सावरकरवादी ते चरित्र केलेलं आहे. आणि ते सर्वात जास्त खपते. त्यामुळे आपल्या धम्म कार्याला अडथळा येते, त्यावर असं तो लेख होता. मग माझे गाईड कृष्णा किरवले म्हणले की भैलू मी तुमचं एमफिल फार चांगलं झालेलं आहे, तुम्हाला JRF आहे, ज्युनियर फेलोशिप, तुम्ही सेट नेट JRF आहात, तर तुम्ही ह्या विषयावर करा. मग मी तो विषय निवडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मराठी चरित्रे, एक चिकित्सक अभ्यास. मग खरंच बाबासाहेबांचं चरित्र कसं आहे, लोकांनी कसं दाखवलंय, कोणत्या हेतून दाखवलंय. नंतर कळलं की इथं खरंच फार करणं गरजेचं होतं. कारण बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी आपल्याकडे असं आहे, आपल्याला दैवत फार आहे. एखादा माणूस मोठा झाला तर मोठा का, कण्याच्या पत्रिकेत असं सांगितलेलं आहे. मोठा का, ह्याच्या शरीरावर काय खुणा आहेत. मोठा का, तर कुणीतरी आशीर्वाद दिला होता. चमत्कार असे दाखवले जातात. आणि सेम तीच गोष्ट झालेली आहे. 14 रत्न होतं, मग एक साधू भेटला, त्याच्या आईने आशीर्वाद दिला, आपल्या घरामध्ये एवढा मोठा एक जन्माला येणार आहे वगैरे XYZ. आता म्हटलं हे जे संशोधन झालं पाहिजे. मग धनंजय किरणनी तसा थोडा उल्लेख केला होता. चांब खैरमोडे यांचं मी जेव्हा वाचले 12 खंड, प्रत्येकाने वाचावे, ते सगळं प्रकाशनला आहेत. आणि बार्टीमध्ये 350 रुपयामध्ये ते 12 खंड मिळतात. माझ्या हात जोडून विनंती, नक्की घ्या. सर आपण बरं सर आपण या एमफिलला जो विषय घेतला तो दलित स्त्री, हाच काय साधारण म्हणजे तुमच्या घरामध्ये कसा प्रसंग घडला किंवा काय अनुभव आला त्याच्यानंतर तुम्ही अनुभव आला. अच्छा, त्यामुळे आमच्या आईवर तसा तो अनुभव आला. आणि आमच्या एवढी शिकून सवरून सुद्धा तिला शाळेत जाऊ दिले, म्हणजे शिकवायला जाऊ दिले नाही.
फक्त कारण काय सांगितलं, सँडल घालती म्हणून, म्हणजे चप्पल असते पण मागे दोरी होती, बस एवढंच कारण. आणि कसली कुणी शहानिशी केली नाही आणि घरी बसवलं. म्हणजे माझी आई, मी म्हणलं की जर शिकली सवरली असती तर माझ्या घरात डबल पगार आला असता. आम्हाला जे भावंडाला त्रास झाला, पैशाचं चणचण झाली थोडी, ती झाली नसती. असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले की हे काय आहे, मोठं कारण काहीच नाही. बरं, तुमच्या घराण्याचं नाव गेलं म्हणजे काय नाव गेलं, ते तुमचं घराणं अस्पृश्य काय, आणि तुम्ही बाईक बाहेर गेली म्हणून शांडे घालते म्हणून घराचं नाव गेलं, हे मान्य करता? अरे, कुठं तुम्ही कोणत्या जगात विश्वास जगताय? बरं, आमच्याकडे बाबासाहेब 2 देऊन गेलेत, चळवळ नाही असं नाही. माझ्या घरात बाबासाहेब आलेत, बाबासाहेबांचं जीवन आमच्या घरात झालेलं आहे. माझ्या घरातल्या महिलांबरोबर, वडिलांबरोबर, चुलत्यांबरोबर, आजोबा बाबासाहेब फुटू आहेत, तरी असं घडतंय. ही काही चांगली गोष्ट नाही. ही बाबासाहेब येऊन गेल्यानंतरची गोष्ट आहे, आमच्या लग्नानंतर. म्हणजे असं घडतंय आहे. म्हणजे ज्या घरात बाबासाहेब आलेले, ज्या गावात घरात चळवळ आहे, त्यातच लोक स्त्रियांबाबत असे वागतायत माझ्या घरात. मग म्हणलं की नाही, ह्या दलित स्त्रीवर अभ्यास केला पाहिजे. दलित स्त्री शिकली सवरली, अजूनही आपले लोक भाषण फिरतात, परंतु सन्मान द्यायला पाहिजे घरात, त्यांना जी मदत करायला पाहिजे, ते होत नाही. मारझोड अजून होते, शिवीगाळ अजून होते. मी चांगले सुशिक्षित लोक पाहिलेत, शिद्रकोपी आहेत, आणि त्या रागामध्ये आपल्या पत्नीशी, बहिणीशी, भावाशी, आईशी हे वेगळ्या पद्धतीने वागताना. म्हणून म्हटलं नाही, आपण ते केलं पाहिजे. आज परिस्थिती कशी आहे तुम्ही आपल्या घरात पहा. स्वातंत्र्य दिलं पाहिजेत वाद नाही काय, पण त्यालाही माझ्या काही, म्हणजे मी एक गोष्ट पाहिली की स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही, पण त्या माणसाने ते स्वातंत्र्य देण्याची लायकी कमवली पाहिजे. लायकी नसताना स्वातंत्र्य दिलं त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, ह्याही मताचा मी आहे. हा विषय खरं वेगळा आहे, श्रीवाच्या अंगण जाणार आहे, त्यानंतर बोलू. आणि मी पीडी का आवडलो, बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये फार खाडाखोड केली लोकांनी केली होती. मध्ये एक कादंबरी आली, तर बाबासाहेब कसे ज्योतिष बघायचे, कसे हे बघायचे, अशीच कादंबरी आली. ते मोठा लेखक आहे आपला. आणि धनंजय किराने बाबासाहेबांचं चरित्र धर्मांतर नाही असं दाखवलं, आणि त्या 2-3 ठिकाणी दाखवलं की सावरकर ग्रेट. मी चरित्र सावरकरांचा आहे का बाबासाहेबांचा आहे हा प्रश्न निर्माण झाला. मग मी त्याच्यावर अभ्यास करायला लागलो. मग मी ते सिद्ध करून दाखवलं की धनंजय किर हे खोटे बोलत आहेत, जाणीवपूर्वक खोटं बोलत आहेत. आणि हे सावरकरांचा प्रभाव असल्यामुळे, टिळकांचं चरित्र लिहिणारा माणूस, सावरकरवादी असणारा माणूस, सावरकरांचे लिखाण करणारा माणूस बाबासाहेब लिखाण करताना कसा डॅमेज करतो. त्यांनी मला फोन केला, म्हणे बहिले मी तुम्हीच का? म्हणे हो, आमचे नातेवाईक होते ते. त्यांनी मला चेक केलं, राजाबाबू पहिले मी मुलं का? म्हणलं हो. ते म्हणे मी किराण चरित्र वाचलं, हे चुकतंय मला कळलं, पण मला पकडता नाही आलं. तुम्ही ज्या पद्धतीने पकडले किराणला, चोरी उघड केलेली आहे, तर ते म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे. त्यासाठी माझं पुस्तक वाचलं पाहिजे की हे लोक कशा पद्धतीने बाबासाहेबांना धर्मांतरच नाही हे दाखवायचा प्रयत्न करतात. ते आपण मी जे अभ्यास चरित्राचा, तेव्हा मला फार काही गोष्टी जाणवल्या किंवा आपण कळत न कळत एखादी गोष्ट लिहितो, अभ्यास न करता लिहितो, ही काही चांगली गोष्ट नाही. पुढच्या भविष्याच्या अनुषंगाने आपण आज लिखाण केलं पाहिजे. आपण बाबासाहेबांसंबंधी काय मांडतो आहोत, कसं लिहित आहोत. म्हणजे मला एक वैशिष्ट्य सांगायचं आहे की सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेब लिहिलेलं आहे. मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, सगळ्यांनी बाबासाहेब लिहिलेलं आहे. अजून मला एक गोष्ट मला सांगायची आहे. मी पोस्ट डॉक्टरेट, पीएचडी नंतरची डिग्री असते, त्याला काय म्हणायचं, पोस्ट डॉक्टरेट. तर तेही मी केलं, कारण मला बाबा थांबायचं नाही आपल्याला. बाबासाहेब सुद्धा पीएचडी नंतर त्यांनी बाबासाहेब डीएससी केली होती. मग मी ते पोस्ट डॉक्टरेटला विषय घेतला, मराठी दलित साहित्याचा वाङ्मयीन इतिहास, एक अभ्यास. हे जाणीवपूर्वक घेतला. काय बाबासाहेब माझा जो समाज इतिहास विसरतो ना, तो इतिहास घडवू शकत नाही. दलित साहित्य ही रिॲक्शन आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लिखाणाची परंपरा नाही, वाचनाची परंपरा नाही, तो समाज डायरेक्ट लिखाण करतोय. त्या भानगड काय आहे, आता आमची जाणीवा विकसित झालेली आहेत आणि आता तो आम्ही शब्द नाकारतोय. ओके, मला मान्य आहे, मीही तो शब्द नाकारतो. पण तो जो मधला काळ आहे 60 ते 2010 पर्यंत, हा दलित साहित्याचा काळ आहे. आणि तो दस्तऐवज आहे की जात कास्ट सिस्टीममुळे तिथल्या समाजाला कसं वागलं गेलं
हे असं वागवलं गेल्यामुळे तो समाज कसा पळ खात होता, तो कसा जगत होता, त्याच्या कशा जाणीवा होत्या, तो माणूस असून सुद्धा प्राण्यासारखा कसा जगत होता, त्याच्या वागण्यामध्ये शिव्या काय येत होत्या, राग व्यक्त करणे, कुठं सुखाचे क्षण नाही आहेत, चिडचिड, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येत आहेत. मग ह्या गोष्टी आधी कुठं आल्या होत्या? कुठंच नाही. अहो तुमचं नामनिशाण नाही हो कुठे. हे दस्ताऐवज आहे काय? मग दया पावर तुमचं पाहिलं असेल बोलूत तर संगमनेरी भाषा येते मराठा समाजाची. पैसोन कांबळे मराठवाडी बोली येते. म्हणजे सगळ्या ज्या बोली भाषा आहेत, ज्या रीतिरिवाज आहेत, जे काही शब्द होते, तो समूह वापरायचा. म्हणजे आजच्या बौद्धांना उद्याचा महार काय होता हे बघण्यासाठी दलित आत्मकथनच बघावं लागतील. आणि आम्ही संघर्ष का केला त्याची पार्श्वभूमी काय? बाबासाहेबांच्या मागे अनवाणी काही नसताना हा लाखो समाज का भाग पडला? त्याचीही गरज होती. का गरज होती? कारण त्याला जगणं मुश्किल होतं. ज्याला काहीच नाही कमवायची गोष्ट, तो अशा गावातल्या पाटलांशी, जमीनदाराशी संघर्ष करतोय. साधी गोष्ट नाही काही नसताना असं करणं, उत्पादन साधन नाही. हा म्हणजे ही चळवळ म्हणजे क्रांतीच आहे. आणि सगळ्याचं प्रतिबिंब ह्या साहित्यात आलेले. म्हणून ह्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. दलित या शब्दाबद्दल आपल्या लोकांपेक्षा इतर लोकांचा आक्षेप जास्त आहे की तुम्ही आता दलित राहिलेले नाहीत, मग तुम्ही दलित साहित्य का वापरता? तर हे सांगण्याचा आपला उद्देश काय आहे असं की दलित साहित्यच शब्द असला पाहिजे. तर आता मी मान्य करतो ना, आम्ही बौद्ध आहोत, पण मधल्या काळात आम्ही दलित होतो का नाही? दलित संघटना निघाल्या, दलित पॅंथर निघाल्या. अरे वा, ते जपून ठेवलं पाहिजे सगळं, त्याचा इतिहास लिहिला पाहिजे. आणि तो इतिहास लिहिला जात नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दलित साहित्याला एक पान वापरलं जातं. किती? एक पान. कुसुमाग्रज देशपांडे यांनी मराठी साहित्य कादंबरीची शताब्दी शंभरी नावाचे एक पुस्तक काढलं. 100 वर्षामधील मराठी कादंबरी. त्यात अण्णाभाऊंच्या कादंबरीचा उल्लेख सुद्धा नाही. म्हणजे प्रचलित इतिहास लिखाण होतोय, साहित्याचा सुद्धा इतिहास असतो. आपण राजकीय इतिहास वाचतो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सामाजिक इतिहास वाचतो, फुले शाहू आंबेडकर, तर साहित्याचा इतिहास असतो. तर तो इतिहासामध्ये मराठीच्या इतिहासात ह्याची नोंद घेतली जात नाही. मग ती नोंद कशी घेतली पाहिजे, कोणत्या अंगाने घेतली पाहिजे, ह्याचा आराखडा करायचं काम मी केलेलं आहे. आणि आपण तो दलित साहित्य इतिहास पब्लिश केला पाहिजे. कारण पुढच्या पिढीला अजून 10 वर्षाने 15 वर्षाने, तर माझ्या मुलीला माहित नाही म्हणजे मी सांगायचं त्याच्या भानगडीत पडलो नाही, ती बघून घेईल. कारण का तिच्या पुढे वेगळे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न सांगून तिला का डिस्टर्ब करायचं असं मला वाटलं एक बाप म्हणून. परंतु हा इतिहास जपून ठेवला पाहिजे. ही चळवळ का निर्माण झाली, कारण का कसं वागवलं जायचं हे विस्तृतपणे दलित साहित्यामध्ये येत आहे. आणि त्याचा इतिहास लिहिला नाही तर ते माणूस फार लवकर विसरतो बघा. तसं होईल म्हणून मी हा विषय निवडला आणि पोस्ट डॉक्टरेट दलित साहित्याच्या वाङ्मय इतिहासावर मी केलं. विचारा. नाही सर, तुम्ही म्हणता की हा तुमचा उद्देश होता की तो इतिहास लिहिला पाहिजे, पुढच्या पिढीला कळालाच पाहिजे की ह्या लोकांची मानसिकता काय होती आणि आपल्या लोकांनी काय भोगलेलं आहे. आता ते म्हणतात लोक, आता म्हणतात की आता कुठं अन्याय अत्याचार होतो, पण आजही सर्व खेडेगावांमध्ये अत्याचार अन्याय अजून होतच आहे. तर याच्या दृष्टिकोनाने आपण ही जागृती करण्यासाठी आपण हा विषय निवडला होता की समाजात खऱ्या अर्थाने हा इतिहास तर टिकवलाच पाहिजे. तर यानंतर आपण या संदर्भात म्हणजे आपली म्हणजे समाजाकडनं काय अपेक्षा आहे की आता चरित्र लिहिताना किंवा वाङ्मय लिहिताना लोकांनी वेगळ्या प्रकारची पण त्याच्यामध्ये भर टाकली पाहिजे का? आता मला एक मी कार्यकर्ता म्हणून सुद्धा मला समाजातून काय अपेक्षा आहे. मी समाजातले घटक आहे बरं का. अपेक्षा काय आहे
तर तिथं अपेक्षा आहे किंवा दर रविवारी माणसाने विहारात गेलं पाहिजे आपल्या जवळच्या, किंवा घरात वंदना घेतली पाहिजे. मी काय असा धार्मिक वृत्तीचा माणूस नाही, परंतु तो संस्कार होणं गरजेचं आहे. अन्यथा आपण ह्या चंगळवादामध्ये कधी मिसळून जाऊ. आपण आपली ओळख जी बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे की तो बुद्धिस्ट होता, म्हणजे काय विशिष्ट वंदना म्हणणे वगैरे इथपर्यंत ऐका मला देत नाही. तू बुद्धीच्या अंगाने प्रवास करणारा, विज्ञानवादी, समतावादी, करुणावादी, अहिंसावादी, मैत्रीपूर्ण व्यवहार करणारा असा तो माणूस आहे. याची जाणीव आपल्यासुद्धा ठेवली पाहिजे. आता आजच्या करिअर करायच्या नादामध्ये मनुष्य सगळं विसरून चाललाय. तो कोणत्या गोष्टीला महत्व देत नाहीये, समाजाला महत्व देत नाही, समाजात मिसळत नाहीये. विशेषतः जे कामाला लागले क्लास 1 क्लास 2 ते कोणाच्याच राहत नाहीत, त्यांच्या बंधने येत आहेत. आता चांगलं काय वाईट काय मी पडत नाही, पण जसं जमेल तसं किमान आपल्या नातेवाईकांच्या मध्ये गेलं पाहिजे, रजा काढून त्यांच्या लग्नाला गेलं पाहिजे, दुःखाला गेलं पाहिजे. ह्या अपेक्षा आहेत मला. आणि वाचन, बाबासाहेबांची मूळ पुस्तकं समाजाने वाचली पाहिजेत. आता काय चाललेलं आहे, चाललं पाहिजे. आता नाही फेसबुकवर आपण हे करतोय, बोलतोय, ह्याची नोंद होते कुठतरी. आपले गट असतील त्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या. अनेक माणसं गटात सुद्धा नाहीयेत, म्हणजे माझा आणि ह्या समाजाचा काही संबंधच नाही, किंबहुना रिॲक्शन त्यांची वेगळी आहे. नावं ठेवणे, हे असाच आहे हो, हा समाज तसाच आहे हो, हा असाच करतो, हा तसाच करतो. आणि हे चांगलं पोस्टर माणसं आहेत समाजासंबंधी निगेटिव्ह, कारण त्यांना समाजात जायचं नाही. अरे ना आमच्या माणसं आहेत ना, म्हणजे सांगलीमध्ये किमान 50-60 प्राध्यापक आहेत, पण विहारात 1 किंवा 2, सामाजिक कार्यामध्ये 1 किंवा 2. इथे थोडं हे होतं की नाही, आपली पहिचान, आपली ओळख विसरता कामा नाही, समाजात गेलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणायचे की बाबासाहेबांना दुःख का झालं होतं, बाबासाहेब शेवटी का रडले, की म्हणजे ग्रामीण भागात जो माझा समाज आहे त्याला अजून वाली कोण नाही. शहरात समाज आला, तो संघटित झाला, नोकरीला लागला, तर चांगले दिवस आले, पण ग्रामीण भागातला काय. त्या काळी 54ला बाबासाहेब असे म्हणतायत, आज 75 वर्षे पूर्ण झाली. ग्रामीण भागातला काही समाज शहरात आलाय आणि तो प्रामुख्याने झोपडपट्टीमध्ये आहे, ग्रामीण भागात पण आहे. मग सातत्याने तुम्ही ग्रामीण भागात गेलं पाहिजे, तुम्ही सातत्याने झोपडपट्टीत आपल्या समाजाशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. हो, मी सातत्याने व्याख्यानाला जातो, ग्रामीण भाग असेल, झोपडपट्टी असेल, कारण इकडेच लक्ष दिलं पाहिजे. आपण टार्गेट हे आहे. परंतु काय गोष्टी अशा आहेत, म्हणजे मला असे अनुभव आले, माझे काही मित्र आणि घरचे पण म्हटले, हो तुम्ही चंदीगड विद्यापीठात भाषण देता, रिफ्रेशर कोर्सला भाषण देता, विद्यापीठात जाऊन व्याख्यानं देता वेगवेगळ्या, मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, आणि तुम्ही मध्ये हे ग्रामीण भाग कशाला जाता, झोपडपट्टीत कशाला जाता. अरे बाबासाहेबांनी इकडे लक्ष द्यायला सांगितलंय, विद्यापीठात फार लोक पडलेत जायला, इकडे गेलं पाहिजे, यांच्याशी संवाद साधला पाहिजे, आपलं नॉलेज त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्या भाषेत सांगितलं पाहिजे, त्यांना वर काढलं पाहिजे. कारण ते आपले प्रतिनिधी आहेत, त्यांची चूक म्हणजे आपली चूक आहे हे आपण समजून घेतो. बाबासाहेब स्वप्न काय होतं, या समाजाला वर काढणे, जो आज ग्रामीण भागामध्ये आहे, झोपडपट्टीमध्ये आहे. म्हणजे बाबासाहेबांचं मिशन काय होतं, त्यातलं हे मिशन आहे. त्यामुळे मी तर सांगेल तुम्हाला, एखादा अधिकार असेल, त्याकडे जे खाते असेल, त्या खात्याच्या अंगण तो आपल्या समाजात जा, किंवा त्या गल्लीत जाऊन त्या माणसाला भेट, त्या घरातल्या कोणाला बोलव, स्कीम सांग, केलं पाहिजे. आता नाही ना मी तर ह्याच्यावर आहे, माझ्यावर अर्ज घेऊन आलो, मी बघतो, तर तसं बनवता जमणार नाही आपल्याला, हे करावं लागेल. एक कार्यकर्ता, तुम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते बी आहात आणि अधिकारी बी आहात, दोन्ही भूमिका पार करा. मी एक वक्ता आहे, अभ्यासक आहे, मी ग्रामीण भागात जातो, विद्यापीठ लेवलला पण जातो, मी लाजत नाही, लाजायची भानगडच नाही. म्हणजे असा प्रश्नच का पडतो झोपडीत जाऊ नका म्हणून. काय माणसं मी पाहतो ना की हे झोपडीत जायचं नाही, नको. हा जो दुरावा निर्माण झालाय आपल्यातच, जे वर्ग निर्माण झालेत, ते होता कामा नये, होता कामा नये.
केलं पाहिजे. शिक्षित माणसाने, सुशिक्षित माणसाने, नोकरदार माणसाने गरीब, खेड्यातल्या, शहरातल्या, झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या समाजातल्या माणसाशी संवाद साधला पाहिजे. हा, मला काही घेणं देणं नाही, माझी व्हाईट कॉलर असं आता कामा नये. जर तो असं केला तर पुढे वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. सर, तुम्ही आता व्हाईट कॉलर म्हटला ते, कारण ती एक संस्कृती आपले लोक जरी बाबासाहेबांनी जी जबाबदारी दिलेली ती पाळत नाही, त्यामुळं आपल्या समाजाचं खूप नुकसान होत आहे. पण याला जबाबदार इथली जी नोकरशाही किंवा जी म्हणजे वर्गच आहे तो, की ते वर्ग नेहमी आपल्या लोकांना बोलत असतात की आता तुम्ही छान झालेला आहे, मग आम्ही तुम्हाला लग्नासाठी मुरली देऊ म्हणून. त्यामुळे आपले लोक काय होतात की झोपडपट्टीमध्ये किंवा याच्यात कार्य करायला धजतच नाही. तर हा खूप म्हणजे याच्या संदर्भात तुम्ही खूप म्हणजे संदेश दिलेलाच आहे. तर लोकांनी याबद्दल सुद्धा कसं करावं, कसं वागावं या संदर्भात सुद्धा आपण मत आपलं व्यक्त करावं. सर, इंटरकास्ट करण्याला माझा विरोध नाही. आता आपल्याही काही मुली मराठा समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये गेलेले आहेत. माझ्या घरातलं काय गेलेलं आहे, माझ्या बिल्डिंग मधलं काय गेलेलं आहे, माझा विरोध नाही. पण तुम्ही तिकडलं जाऊन होऊ नका हो. त्यांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सुटलेले आहेत, तुमचे आर्थिक सामाजिक प्रश्न सुटले का? म्हणजे आमच्या का मुलाने ब्राह्मण किंवा मराठा मुलीशी लग्न केलं किंवा मुलीने मराठा किंवा ब्राह्मण मुलाशी लग्न केलं, हा, तो लगेच कट होतो समाजापासून. असं होतं कामा नये. तू येऊन काम कर ना. उर्मिला पवार मराठा समाजामध्ये काम केलं, लग्न केलं मुलाबरोबर, पण ती समाजात काम करते, दलित समाजात काम करते, दलित महिलांचे काम करते. तू कोणाशी लग्न कर, पण समाजामध्ये जायला विसरू नकोस. समाजाच्या ज्या समस्या आहेत तुझ्या परीने सोडण्याचा प्रयत्न कर. असं होताना दिसत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे आपले आदरणीय धनंजय लोखंडे सर होते आमचे गुरुवर्य, त्यांची मुलाखत झाली मागे बघा. आमचं एक MA ला राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर होतं, तर त्यांनी आम्हाला व्याख्यान दिलं होतं, मला अजून आठवते. ते म्हणजे इंटरकास्ट लग्न होतात डायरेक्ट दलित ते ब्राह्मण. दलित होतं का? जास्त होत नाही. म्हणजे धनगर असेल, जयभीमवाला असेल, मातंग असेल, जयभीमवाला असेल, चर्मकार असेल, भंगी असेल, ते होत नाही जास्त. जास्त काय होत आहे, डायरेक्ट ब्राह्मण ते जयभीमवाला. तुम्ही खाली होऊ द्या ना. खाली असतं गोंधळ आहे, खाली असतं प्रॉब्लेम आहे. खालच्या कारण का एका शिक्षित माणसाने, एका कलेक्टरने, एका प्राध्यापक इंजिनियरने एका मातंग समाजाची मुली केली, तर मातंग समाज मी चांगला आहे. माझा जावई आज कलेक्टर आहे, माझा जावई प्राध्यापक आहे, ढोर असेल, चांबार असेल, आज नव्हतं ते स्वीकारणारच आहेत. त्यांना कळू दे आपली संस्कृती काय. धनगर समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी असेल, बंजारा असेल, हे आपण केलं पाहिजे. म्हणजे इंटरकास्ट लग्न व्हावेत, पण ते कॅटेगरी जास्त व्हावेत, या मताचं मी झालं. पण ठरवून मी भंगाच्या घरामध्ये संबंध लग्न करणार, मातंग समाजामध्ये करणार. आता अनेक मातंग समाजाचा विरोध काय मत आहे की आम्ही बुद्धिस्ट झालो पण आम्हाला मुली करत नाही, घेत नाही. ही काय चांगली गोष्ट नाही, चांगली गोष्ट नाही. त्यांचा काय स्तर वाढलं ना. असं नाही की तुम्हाला लग्न जमतर काय पाहिजे, बौद्धिकता समान पाहिजे, आर्थिकता नाही. झोपडपट्टीत असेल, इतर कास्टचा असेल, पण बौद्धिक असेल तर करा, हरकत नाही. उगाच नाही इंटरकास्ट केलं पाहिजे मग कोणाशी लग्न जुळलं तर पुढे त्रास होईल. ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे, मला मान्य आहे. पण ते पाळत असताना तुमचं सामाजिक, मी बाबासाहेबांनी सांगितलं होतं जाती तो मोडण्याचं एक साधन म्हणजे इंटरकास्ट लग्न. ते काय म्हणलं होते, मी धर्मांतर करणार आहे. म्हणजे जाती मोडायचं पहिलं कारण काय, उपाय काय, धर्मांतर करणे. दुसरं, ज्यांना हिंदूमध्ये राहायचंय आणि जाती मोडायच्या आहेत त्यांनी इंटरकास्ट करावं, बाबासाहेब असे म्हटलेत. आणि परत काय म्हटलं ते, इंटरकास्ट लग्न झालेल्या माणसाने सगळे धर्मग्रंथ नाकारायचे आहेत. म्हणजे आपण ना बाबासाहेबांनी इंटरकास्ट करायला सांगितलं एवढंच, त्यांनी काय कंडिशन टाकल्या, कुणाला ते सांगितलंय. मी स्वतः धर्मांतर करणार आहे म्हणजे काय, जातीचा माझा संबंध नाही. आता ज्यांना धर्मात राहून सुधारणा करायचे त्यांनी इंटरकास्ट करावे. आपण केलंच पाहिजे वाजत नाही बौद्धांनी, पण ते समजून घ्या.
म्हणून ज्यांनी इंटरकास्ट केलेले आहेत त्यांनी बाबासाहेबांचं काम जोरात केलं पाहिजे, धम्माचं काम जोरात केलं पाहिजे, या मताचं मी आहे. धम्माचं म्हणजे काय, धार्मिक लोकांना दिसायचं मैत्रीपूर्ण व्यवहार, अहिंसापूर्ण व्यवहार, करुणामय व्यवहार म्हणजे धम्मचरण, धम्माच्या अनुषंगाने वर्तन, धम्मवर्तन, हे मला अपेक्षित आहे, हे अपेक्षित आहे. आणि बाबासाहेबांचा बौद्धाचार्यावर जास्त काय होता, भर होता, त्यांनी हे जास्त करावं. बोला. नाही, आंतरजाती तुम्ही म्हणता विवाह, पण एकाच जातीशी जास्त, ब्राह्मण मुलींशी जास्त विवाह झाल्यामुळं, परंतु ते जे आपले आता उच्च शिक्षित मंडळी आहेत तर त्यांना टीकेचे धनी होतात आणि मग ते समाजापासून अजूनही दूर जातात. तर त्यांचं कसं आहे की या संदर्भात सुद्धा आपण त्यांना समजून घ्यावा असं तुमचं मत आहे. यस, मी तर म्हणजे आता आपल्या आसपास असं कोण असेल ना त्याला जाऊन सांगावं की बाबा असं असं आहे, तुम्ही आमच्या येत चला, आम्ही तुमच्याकडे येऊ. आपण संवाद केला पाहिजे. आपलं ना ताटपणा फार आहे. असं साहेब मला काय करायचंय, मी का त्याकडे जाऊ, मला कोणाचं घेणं देणं पडलंय, मी तर अमुक आहे, मी तमुक आहे, हे आपलं ते होतंय बघा. तो थोडं नम्रपणे करुणामय. ब्राह्मण स्त्रियांशी लग्न केल्यामुळं आपला माणूस दोन्ही ठिकाणी टीकेचा धनी होतो आणि मग काही वेळेस तो या चळवळीपासून थोडासा दूर जातो. हा एक दुष्परिणाम झालेला आहे. तर इथून पुढे समजा इंटरकास्ट करायचं असेल तर आपला सल्ला असा असेल की सर्व जातीमध्ये, बाबासाहेबांनी असं सांगितलं की सर्व जातीमध्ये करा, तर ही बाबासाहेबांना बरोबर अगदी अगदी SC NT आणि ST ह्या समाजात लग्न होऊ द्या. आदिवासी असेल, NT असेल, वंजारा, बंजारा, धनगर, कायकाडी, वडारी, होऊ द्या लग्न, होऊ द्या की. मांग, मा, चांबा, ढोर, खाटीक होऊ द्या ना ह्यांच्याशी, ह्यांची लग्न होत नाही आपलं. ब्राह्मण समाज फार कौतुक करतो, माझा मुलगा फार चांगला आहे म्हणून जावई. ह्यांनी कौतुक करू दे ना, ढोर समाज जाऊ दे ना. अरे बुद्धिस्ट कसे वागतात बघू द्या त्यांना, बुद्धिस्ट सून असेल, बुद्धिस्ट जावई असेल, त्यांना बघू द्या ना कसं वागतोय आम्ही, आपलं घर कसं आहे. कारण घरात आलं तर करणार नाही. ब्राह्मण समाज आपल्या घरात आला म्हणतो की नाही हा ग्रेट समाज आहे, त्यांना माहिती नाही अजून. इतर समाजाला आपल्या समाज फक्त गैरसमज आहेत. जे जे आपल्या घरी आलेत, ज्याने आपल्या घरचा व्यवहार पाहिलाय, आपण इतरांशी कसं वागतो, घरात कसं वातावरण आहे ते बदलून गेलं. अरे तुमचं असं असतं, अरे तुम्ही असं वागता. कधी जेव्हा ते आपल्या घरात येतील. म्हणून मी तुम्हाला सांगेल की बाबा ST NT आणि SC याच्यामध्ये इंटरकास्ट होऊ द्या, ते मला समाजाकडून अपेक्षा आहे. बाकीच्यांचं वागणं विषमतावादी आहे, आपलं समतावादी वागणं आहे. मग आपला विचार म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या माझी लढाई जी आहे ना सांस्कृतिक आहे. राजकीय लढाई वेगळी, एकाला हरवून राज्य केलं. सांस्कृतिक म्हणजे काय, तुम्ही ज्या नैतिकता पाळता त्या इतरांनी पाळल्या पाहिजेत. तुम्ही जात मानत नाही आहे की नाही, ते इतरांनी मानलं पाहिजे. तुम्ही कसलंही अंधश्रद्धा पाळत नाहीये, ते इतरांनी पाळलं पाहिजे. बाहेर काय आहे, तो इंटरकास्ट लग्न करतो पण त्यांच्या घरी जात मानतात, त्यांच्या घरात दैववाद चालूच आहे. मग तुम्ही त्यांची संस्कृती स्वीकारता लोकशाहीच्या मार्गाने. त्यांना करू द्या, मला करायचंय काय, मी माझं वेगळं. तुमची संस्कृती त्याची संस्कृती झाली पाहिजे. तुझी समतावादी संस्कृती आहे, तुझी मैत्रीपूर्ण संस्कृती आहे, तुझी खरी मानव केंद्रित संस्कृती आहे. आपला धम्म तिथं गेला पाहिजे. मी त्या भाषेत असं म्हणेल, ते धर्म कोणता असू द्या, धम्म तिथं गेला पाहिजे, तर समाज बदलणार आहे. आणि त्यासाठी हे वर्तन महत्वाचं आहे. आणि हे म्हणून सांस्कृतिक लढाई आपली आहे. आपण जे म्हणतो ना हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, आपण ते निकष वापरतो, मैत्रीचे, अहिंसेचे, मानवतेचे, हे निकष लोकांनी मान्य केले पाहिजे. आपले वागणं त्याला बंडखोर वाटतं, म्हणून हे बंडखोर करतात. पाणी पिण्याचा सगळ्यांचा हक्क आहे आम्ही असं म्हणतो, कारण तो आम्ही हक्काची भाषा बोलतो, मैत्रीची भाषा बोलतो, मानवतेची भाषा बोलतो. ते काय म्हणतात की आम सृष्टीमध्ये हे खाचे आहेत, हे आमच्या का प्यावं, आणि हा आमच्या आला म्हणजे बंडखोर करतो. मग त्यांना आपलं वागणं समतावादी वागणं बंडखोरी वाटतं, कारण का त्यांची संस्कृती वेगळी आहे. म्हणून
सांस्कृतिक लढाई मला अंतिम बाबासाहेब म्हणायची ना, अंतिम लढाई ही सांस्कृतिक लढाई आहे. आज मराठा समाजातले मुख्यमंत्री फार झाले, पण ते वागतात ब्राह्मण समाजाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे. म्हणून ते त्यांच्या दृष्टीने मागासच ठरतात. तुम्ही कुणाची संस्कृती मान्य करता? अंतिम लढाई ही सांस्कृतिक असते. आपली बौद्धिकता, आपले विचार समाज मान्य होणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय हे 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 फार आपले सुप्रीम कोर्टात जज झाले. मला एक प्रश्न सर, तेच मला आता प्रश्न विचारायचा होता. XYZ लोक आले नाहीत. हो हो, कारण तो वाद चालू आहे आणि म्हणजे त्याचा अर्थ सुद्धा आहे की आपण बौद्धिक हे करायला जरी गेलो तरी ही लोक जातीवाद नाही, पण आता प्रोटोकॉल पाळत नाही. हा जातीवादच आहे. कारण तुम्हाला ते पद मिळतं, पावर मिळत नाही. कारण का? त्यांच्या डोक्यात विषमता आहे. नाव बघून, जात बघून जातात, आहे का नाही? आपण माणूस बघून जातो. म्हणून आपली माणूस बघून जाण्याची जी दृष्टी आहे, जी संस्कृती आहे, ही त्यांची झाली पाहिजे. मग बाबासाहेब म्हणतायत ना, अंतिम लढाई ही संस्कृतीची, सांस्कृतिक असते. ही विसरायचं ना कधी कुणी. म्हणजे आमचे 4 आमदार झाले, 5 आमदार झाले, काय फायदा नाही. मराठ्यांच्या आतापर्यंत सगळे मुख्यमंत्री होते, मंत्री होते. त्यांची संस्कृती आहे का मराठ्यांची? नाही. आम्ही काय म्हणतो, ब्राह्मणी संस्कृती आहे. त्यांचं काय मधलेत ते लक्षात ठेवा. सांस्कृतिक लढाई ही फार अंतिम लढाई आहे आणि बुद्धीने, मनाने, वर्तनाने जिंकायची आहे, अशी नाही. लोक आता खरा लढा सर म्हणजे ब्राह्मणवाद आणि बुद्धिवाद या बौद्धवाद याच्यावर चालू आहे. कारण या आताच्या सरन्यायाधीश आपले गवई साहेब झालेले आहेत, पण त्यांना आतून वेगवेगळ्या पद्धतीने विरोध चालू आहे. तर हे त्याच द्योतक आहे. सरन्यायाधीश आपले त्या याच्यामधून व्यवस्थित म्हणजे संविधानिक पद्धतीनं हे या लोकांना पटवून देण्यात यशस्वी होतीलच, असं मला एक आशावाद आहे. तर तुमचं हे मुलाखतीचं आम्हाला खूप म्हणजे स्फूर्तीदायक असं वाटलेलं आहे. आणि आजचा हा महत्वाचा असा कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. उद्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी 8:25 हजर राहावं ही सर्व